नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत नाश्ता सेंटरसारखी मोकळी सळसळीत अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आणि शेंगदाण्याचा कूट कसा वापरायचा किंवा शाबू कधी भिजत घालायचा हे देखील आज आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथे 1 वाटी साबुदाणा घेतला होता आणि तो रात्री भिजत घातला होता। तर हे बघा, छान साबुदाणा भिजलेला आहे। साबुदाणा भिजत घालताना 2 ते 3 वेळा साबू धुवायचा, म्हणजे त्याचं स्टार्च असलेलं पूर्ण निघून जातं आणि साबुदाणा खिचडी छान मोकळी सळसळीत होते। हे बघा, साबुदाणा छान मोकळा झालेला आहे। तर आता एका कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। साबुदाणा खिचडी खाल्ल्यामुळे काही जणांना पोटाला त्रास होतो, तर तुपामध्ये जर खिचडी केली तर तो त्रास होणार नाही। आणि साबुदाणा रात्री भिजत घालायचा, म्हणजे 5 ते 6 तास साबुदाणा भिजल्यामुळे साबुदाणा छान होतो। तर हे बघा, 2 मिरची कट करून घेतली आहे आणि तेही मी लांब लांब असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ही मिरची छान तळू द्यायची। त्यामध्ये आपण आता 1 बटाटा साल काढून कट करून घेतलेला आहे। बटाटा अगदी उकडायची वगैरे गरज नाही, कच्चा बटाटाच कापून घेतलेला आहे। तर मंद आचेवरच बटाटा असा परतून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचे, म्हणजे बटाटा पटकन शिजला जातो। बटाट्याच्या फोडीचा कलर बदलेपर्यंत आपण परतून घेणार आहोत, म्हणजे बटाटाही छान शिजला जातो। हे बघा, बटाटाही छान मऊ झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून घेणार आहोत। हे बघा, बटाटा लालसर झालेला आहे, म्हणजे बटाटाही शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण साबू घालून घेतलेला आहे। 1 ते 2 वेळा असं हलवून घ्यायचं। मग आता आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। तर शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी घेतलेलं आहे। हे कूट भाजलेल्या शेंगदाण्याचं आहे आणि कूट मिक्सरला फिरवताना थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे खिचडीही खाताना छान लागते आणि शेंगदाणे दाताखाली येतात। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा, आपल्या आवडीनुसार घालायचे। नसेल घालायचं, नाही घातलं तरी चालेल, कारण हिरवी मिरचीही देखील घातलेली आहे याच्यामध्ये। मंद आचेवरच आपण सगळीकडून साबू असा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे कूट वगैरे मिक्स होईल। आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत। 1 वाफ आली म्हणजे खिचडीही छान शिजेल आणि मऊ अशी खिचडी तयार होईल। हे बघा, छान वाफ आलेली आहे आणि खिचडीही तयार आहे। तर यामध्ये मी जिरं घातलेलं नाही, कारण आमच्याकडे उपवासाला जिरं खात नाहीत। हे बघा, मस्त नाश्ता सेंटरसारखी खिचडी तयार आहे। तर आता याच्यासोबत दही किंवा ताक पाहिजे। तर या आषाढी एकादशीला तुम्हीही अशी खिचडी करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।